आपल्या हक्काचं रोखठोक भूमिका मांडणारं आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज. घटना तुमची, बातमी आमची. रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी चालवला जेसीबी. पुसेगावात रखडलेल्या महामार्गासाठी स्वतःहून घेतला पुढाकार. यात्रेपूर्वी काम होणार पूर्ण. सातारा म्हसवड टेंभुर्णी लातूर या राष्ट्रीय महामार्गावरील पुसेगाव हद्दीतील रखडलेल्या रुंदीकरणाच्या कामाबाबत ग्रामस्थांनी सकारात्मकता दाखवली आहे. स्वतःहून मालकीच्या जागेवर जेसीबी चालवून रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. सकाळी 11 वाजता मारुती मंदिरासमोर सर्व पक्षीय पुढाकाऱ्यांनी व गावातील विविध तरुण मंडळांनी रास्ता रोको आंदोलनाचा एल्गार पुकारल्यानं सुमारे 2 तास पुसेगावातील वाहतूक ठप्प झाली होती. या आंदोलनादरम्यान पुसेगावात रखडलेल्या रस्त्याच्या कामाला ग्रामस्थांची साथ मिळाली. स्वतःहून मालकीच्या जागेवर जेसीबी चालवून रस्ता रुंदीकरणासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेतला. श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेपूर्वी 10 डिसेंबरपर्यंत रस्त्याचं काम पूर्ण करून देण्याचं आश्वासन प्रशासन आणि संबंधित कंपनीनं दिलंय. खटाव तालुक्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या पुसेगावातून गेलेल्या सातारा लातूर या राष्ट्रीय महामार्गावर गेल्या 4 वर्षांपासून सातत्यानं वाहतुकीची कोंडी होत आहे. दिवाळीतील 8 दिवस आणि सध्याच्या वाहतूक कोंडीनं नागरिक आणि प्रवासी कमालीचे हैराण झाले आहेत. या रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करावं या मागणीसाठी शिवसेनेचे प्रताप जाधव, ईगल ग्रुपचे अध्यक्ष सुसेन जाधव, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी पुसेगावात रास्ता रोको आंदोलनाचा बडगा उगारला होता. गावातील सामाजिक कार्यकर्ते, तरुण मंडळे यांनी वेळोवेळी या रस्त्याचं काम पाहणाऱ्या कंपनीविरोधात असंतोषाचं वातावरण निर्माण केलं. मात्र याचा काहीही परिणाम दिसून येत नव्हता. त्यामुळे काही ग्रामस्थांनी विना मोबदला घेत गावाच्या विकासासाठी सिटी सर्वेला नोंद असताना देखील आपली स्वमालकीची जागा जेसीबीच्या सहाय्यानं मोकळी करून दिली. यामध्ये देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रणधीर जाधव, शेखर जाधव, सचिन विक्रम जाधव, माजी प्राचार्य TN जाधव, कुमार जाधव यांनी मनाचा मोठेपणा दाखवून आपली रस्त्यालगतची जागा गावाच्या विकासासाठी सोडून दिली. तसेच मंदिरापासून डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हॉस्पिटलपर्यंत रस्त्यालगतच्या आणि ग्रामस्थ आणि दुकानदारांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे लवकरच पुसेगावातील वाहतूक समस्या निकालात निघण्याची शक्यता आहे. दरम्यान आज झालेल्या सर्वपक्षीय आंदोलनात आमदार महेश शिंदे, MSRDCच्या अभियंता श्रीमती घोडके यांनी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बाधित ग्रामस्थांची देवस्थानच्या ट्रस्टमध्ये संयुक्त बैठक घेतली. तातडीने रस्त्याच्या वाहतूक कोंडीबाबत यात्रेपूर्वी तातडीनं तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. यावेळी देवस्थान ट्रस्टचे व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, सर्वपक्षीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते. रास्ता रोकोमुळे सुमारे 2-3 तास झालेली वाहतूक कोंडी आणि त्याचे योग्य व्यवस्थापन पुसेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण व कर्मचाऱ्यांनी केल्याने प्रवाशांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. वाहतूक कोंडीचा त्रास कित्येकदा रुग्णवाहिका, आमदार, खासदार, मंत्री यांना पुसेगावातील वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सोसावा लागला आहे. रस्त्याच्या कामाबाबत कित्येकदा आंदोलनं करून सदर कंपनी सतत टाळाटाळ करून कोणती ठोस भूमिका घेण्याच्या मानसिकतेत नव्हती. प्रशासनाची ही उदासीन भूमिका ग्रामस्थांच्या लक्षात आली. प्रतिनिधी प्रकाश राजे खाडके. अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नांदणी सुपरफास्ट न्यूज, घटना तुमची, बातमी आमची.